मोठी बातमी सध्या आपण पाहतोय। विरारमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून बहुजन विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जुंपली आहे। एका हॉटेलमध्ये पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आणि त्यानंतर गोंधळ घालण्यात आलाय। कारवाईशिवाय विनोद तावडेंना हॉटेल बाहेर जाऊ देणार नाही असं म्हणत बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले आहेत। हॉटेलमध्ये पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातलाय। विरारमधली आपण ही दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये जुंपलंय। बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जुंपलेलं दिसतंय। बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना देखील कारवाई होईपर्यंत इथेच थांबण्यासाठी सांगितलेलं आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य विरारमधली आपण सध्या पाहतोय। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। पोलीस सुद्धा सज्ज झालेले आहेत। पोलीस सुद्धा तिथे दाखल आहेत। अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात तणाव शांत करण्याचा प्रयत्न पोलीस करतायत। विरारमधली सध्याची आपण ही दृश्य पाहतोय। हॉटेलमध्ये पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप केला गेलाय आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत। बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं वृत्त हाती आलेलं आहे। विजय देसाई आपल्या बरोबर आहेत। विजय, सध्या काय वातावरण? या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले आहेत। बहुजन विकास आघाडीचे सर्व आमदार हितेंद्र ठाकूर हे सुद्धा या हॉटेलमध्ये आता दाखल झालेले, त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह मोठा वाढलेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा जमा झालेले आहेत। तसंच भाजपाचे कार्यकर्ते सुद्धा जमा झालेले आहेत। या ठिकाणी आता सध्या विनोद तावडे, राजन नाईक आणि त्यांचे काही कार्यकर्ते या हॉटेलमध्ये सध्या आहेत। हितेंद्र ठाकूर आहेत, क्षितिज ठाकूर आहेत आणि तसंच कार्यकर्ते दोन्ही एकमेकांच्या घोषणा देत आहेत। भाजपचे कार्यकर्ते सध्या शांत आहेत। या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं की आम्ही कोणतेही पैसे वाटप करत नव्हतो, जी बाकीट आहे ती त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आणली असं ते भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु या ठिकाणी विनोद तावडे जे आहेत हे का आले हा सुद्धा एक बहुजन विकास आघाडीने प्रश्न केलेला आहे। कारण 48 तासाच्या आत या ठिकाणी बाहेरचे उमेदवार असतील, बाहेरचे लोक जे असतील, बाहेरचे नेते असतील त्यांना या ठिकाणी अलाउड नसतं, त्यामुळे त्यांनी येथे यायला नाही पाहिजे होतं। या ठिकाणी आज जशी माहिती मिळाली की विरारचं जो विमानतळ हॉटेल आहे या विमानतळ हॉटेलमध्ये केंद्रीय नेते विनोद तावडे हे या हॉटेलमध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी काही लोकांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। या ठिकाणी त्या ठिकाणचे जे कार्यकर्ते आले आणि या कार्यकर्त्यांनी तिथे काही पैशाचे पाकिटे सुद्धा सापडलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी गोंधळ निर्माण झालेला आहे। नेमकी हे पैसे वाटत होते का आता पोलीस त्याचा तपास घेतील। त्याचबरोबर या ठिकाणी एक डायरी सापडल्याचं आमदार क्षितिज ठाकूर यांनी सांगितलेलं आहे। परंतु ह्या नक्कीच अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार आहोत विजय। तत्पूर्वी आपल्या बरोबर भाजप नेते प्रवीण दरेकर आहेत। प्रवीणजी, विरारमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे। बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचं म्हटलं गेलंय, त्यासाठी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला गेलाय। विनोद तावडेंना देखील अडवण्यात आलंय। तुमची प्रतिक्रिया? मला वाटतं सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेतली पाहिजे। विनोद तावडे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, राष्ट्रीय स्तरावरचे महत्वाचे नेते आहेत आणि ते एका विधानसभेत येऊन पैशाची पाकिट वाटतील अशा प्रकारचा आरोप करणं हेच हास्यास्पद आहे। ते कोणालाही त्या ठिकाणी पटणार नाही आणि त्याच्यामुळे मला वाटतं निवडणुकीमध्ये आपल्या पायाखालची वाळू घसरते की काय, अशा प्रकारचा पराभव समोर दिसतोय की काय, या भावनेतनं त्या ठिकाणी त्यांनी शेवटचा अशा प्रकारचा स्टंट करून वातावरण भाजपीय उमेदवाराच्या विरोधात राजन नाईकच्या करता येते का, अशा प्रकारचा मला वाटतं ह्याच्या मागे हेतू असावा आणि त्या हेतूनं हे कार्यकर्त्यांना बोलवणं, घेराव घालणं, आम्ही सोडणार नाही, कार्यवाही केली नाही तर, अशा प्रकारचा तो स्टंट दिसतोय। कारण आपण बघायला कालपासून अशा प्रकारच्या स्ट्रॅटेजिकल त्यांचे इव्हेंट व्हायला लागलेत। आपण अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक केली, त्यांना इजा झाली, आता कोण भारतीय जनता पार्टीची अशी गोष्ट करणार आहे? जी प्रवीणजी, तुमची प्रतिक्रिया जाणून घेतच आहोत। तत्पूर्वी आपल्या बरोबर शिवसेना उभाटाच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा आहेत। सुषमाजी, बहुजन विकास आघाडीकडून भाजपवरती आरोप करण्यात आलेत, पैसे वाटपाचा आरोप करण्यात आलेला आहे, तुमची यावरची प्रतिक्रिया? ताई, मला असं वाटतं की या निवडणुका घेण्याला काही अर्थ नाहीये आणि भाजपाचं जे दरवेळेला सालसूतपणाचे आव असतात ना
पायाखालची वाळू घसरली, घाबरले. आमच्या पायाखालची वाळू घसरली असती तर आम्ही एका ठिकाणी एका नावाचे 4-4 उमेदवार उभे केले असते. भाजपने प्रत्येक मतदारसंघात एका नावाचे 3-3, 4-4 उमेदवार उभे केले. एवढंच नाही तर निवडणूक आयोग यांचा घरघडी असल्यासारखे तुतारीला साधर्म्य असणारं चिन्ह, मशालीला साधर्म्य असणारे चिन्ह हे ठरवून दिले गेले. हे सगळे यांच्या पराभवाची यांना जी भीती वाटते, मला असं वाटतंय हा सगळा गोंधळच नको. उद्याचं मतदानही घेऊ नका आणि परवाच्या काउंटिंगचंही उत्सुकता नको. आत्ता निवडणुका सगळा निकाल जाहीर करून टाकावा. लगेच विनोद तावडे, फडणवीस या सगळ्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करून टाका. दरेकरांना पण एक खातं देऊन टाका. झालं तर अजून कुणाकुणाला खाती देऊन टाका. निवडणूक आयोगाने विनाकारण हा मानभावीपणा करण्याचं काही कारण नाही. निवडणूक आयोग भाजपच्या घरचा घरगडी झालेला आहे आणि अशा घरगड्याने आजच्या आज सरकार जाहीर करून टाकावं. आजच तुम्ही तुमचा निकाल जाहीर करून टाका भाजप जिंकली म्हणून. प्रवीणजी, तुमची यावरची प्रतिक्रिया. आम्ही रात्रंदिवस 15-20 दिवस काम करणारे, कष्ट घेणारे आम्ही मूर्ख लोक आहोत. कशाला नाटकं करायची, उमेदवारी अर्ज भरण्याची, स्क्रुटनी करण्याची, चिन्ह देण्याची, प्रचार, निवडणूक आचारसंहिता, विरोधकांच्या फक्त बॅगा तपासता, विरोधकांचं हेलिकॉप्टर तपासता. अरे काय तुम्हाला विनोद तावडेचे बॅग नाही तपासता आली? विनोद तावडे पैसे घेऊन येतो आणि धडधडी. प्रवीणजी, मला वाटतं अत्यंत उद्वेग आमच्या ताईनं दिसतोय. ताई नाही, शिवसेनेनं उभाठानी ज्या पद्धतीनं त्यांना सभा प्लॅटफॉर्म द्यायला पाहिजे होता. ताई, आता तुमचं ऐकत असताना मी शांतपणे ऐकलं. ताई, मी तुमच्यापेक्षा जोरात बोलू शकतो, तुमच्यापेक्षा आक्रस्ताळीपणे मी बोलू शकतो. त्यांचं झालं की मला सांगा आणि शांत करून मग मला सांगा. सुषमाजी, तुमची प्रतिक्रिया कळलेली आहे. जी, मूर्खाची लोक सगळी महाराष्ट्राची जनता जी सरळ सांगा ना की सगळी तुम्हाला सत्ता हातात घ्यायची आहे म्हणून. कशाला निवडणुकाचा फारसा आणि निवडणुकांचं नाटक करताय? जी, हा निवडणुकाचं झालं का त्यांचं? सुषमाजी, तुमची प्रतिक्रिया कळली आहे. प्रवीणजी, तुमची प्रतिक्रिया यावर. त्यांची आगपागड काढून झाली असेल तर मला सांगा. जी प्रवीणजी, अशा प्रकारे उद्वेगानं, रागानं, चिडीतनं बोललं म्हणजे आपलं खरं आहे असं महाराष्ट्रातील जनता खरंच मूर्ख नाहीये. महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात काय आहे ते उद्याच्या निवडणुकीत येणारच आहे. तेव्हा पुन्हा सुषमाताईने आम्ही पुन्हा चॅनलवर तुमच्या समोर भेटणारच आहोत. आता उमेदवार उभे केले, आमकं केलं, तमतं केलं. आता निवडणुका हे काय चॅरिटी करण्यासाठी नाही ना. जे जे गनिमी कामे करावे लागतात ते त्या ठिकाणी प्रत्येक पक्ष करत असतो. आता तुम्ही भावनिक वातावरण करता, रडत बसता, मला गद्दार झाले, माझं हेच चोरलं, माझं ते चोरलं, तेव्हा आम्ही म्हणायचं का? आता प्रत्येक जण मतं मिळवण्यासाठी आपापल्या पद्धतीनं प्रचाराचं नियोजन करत असतो आणि त्याच्यामुळे आता त्यांच्या खरंच पायाखालची वाळू घसरली. आता ताई मी असताना तरी एवढ्या उद्वेगानं बोलत नाहीत आणि याचे आता किती राहिलेत तास कळून येईल. आता मला साधं सांगा ना, निवडणुका सामोरे जायच्या असतात, आमच्यावर टीका करायची आहे, टीका करा. आमच्या संदर्भात जे तुम्हाला वाटतं, आम्ही विकासात कमी पडलो असेल, आमच्या त्या ठिकाणच्या कार्यपद्धतीवर आहे ना, जाहीर सभा झाल्यात ना हो, की आमच्या सुषमाताईंना पाहिजे तेवढ्या सभा मिळाल्या नसतील, त्याच्यामुळे त्यांचे मुद्दे की त्यांच्या पोटातली आग अजून त्या ठिकाणी ओकायला आमच्या विरोधात जागा नसेल म्हणून आता ते राहिलेली भडास त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून काढतायत असं मला त्या ठिकाणी वाटतं. आता प्रचार केलाय ना, काल 5-6 वाजेपर्यंत प्रचार केलाय, तुम्ही तुमची भूमिका मांडलीत, खालच्या पातळीवरची टीकाही केलीत, आम्ही किती काय आहोत ते सांगण्याचा प्रयत्न केला. आता जनता मूर्ख नाही ना, उद्यापर्यंत वाट बघूया. आणि आता आपण आरडाओरडा करून काही एका रात्रीमध्ये काय फरक. तुम्ही सरकार जाहीर करून टाका तुमचं आजच्या शपथ घेऊन टाका, नाहीतर तुम्ही माणसं मारून टाकाल. तुम्ही प्रयत्न केला, तुम्ही खुले करून टाकाल, तुम्ही लोकांच्या हत्याच्या सुपाऱ्या द्याल, तुम्ही दंगली अशा प्रकारचा आरडाओरडा करून आणि हत्या, ओरडाओरड, आक्रस्ताळीपणा केला म्हणजे आपलं म्हणणं खरं आहे. असं काही महाराष्ट्रातील जनता मानणार नाहीये. कशाला काही त्रास करून घेऊ नका, सभा करू नका. आपल्याला त्रासही झाला असेल, आमच्या बहिणी तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका. तुमचे घरगडी आहेत, तुमच्या घरगड्यांना सांगा हे नेहमीच जाहीर करायला. तुमच्या घरगड्यांनी थांबायचं नाही.
तुमच्या घरोघरी घरोघरी आज निकाल जाहीर गद्दार, करायचा. ओके, आज देवेंद्र फडणवीसांचा तुम्ही पक्ष शपथविधी चोरला, करायचा. बस चिन्ह बोलायचं नाही. चोरलं. देवेंद्र फडणवीसांचा आता हे आज झालं ना, आता शपथविधी नेहमी करून पाठांतर टाका. झालंय महाराष्ट्रातल्या आज देवेंद्र जनतेला. फडणवीसांचा शपथविधी करा. आम्हाला त्याच्यामुळे भीती आहे. नॉनस्टॉप देवेंद्र फडणवीस नॉनस्टॉप माणसं ट्रेन जरा मारून थांबवा टाकेल. त्यांची. आम्हाला भीती आहे. देवेंद्र फडणवीस इथं लोकांमध्ये जाळपोळ करेल. आम्हाला भीती आहे. अरे काय देवेंद्र काय फडणवीस तुम्ही ह्याच्यासाठी माणसांना प्लॅटफॉर्म उभं करून दिलंय का? करून टाकेल. अशा आम्हाला प्रकारची भीती आहे. आरडाओरड देवेंद्र करण्यासाठी फडणवीस तुमच्या लोकांच्या महत्वाच्या वस्त्या चॅनलवर मारून टाकेल. आम्हाला फडणवीस भीती जाळपोळ आहे. करतील. देवेंद्र काही फडणवीस या नॅरेटिव्ह सगळ्या सेट लोकांना करायला अस्थिर आता करून हातातनं टाकेल. सगळे गेलंय. महाराष्ट्र नसून त्याच्यामुळे टाकला त्या ठिकाणी फडणवीसांनी. सुषमाताईंना या सांभाळून सगळ्या ठेवा. महाराष्ट्राचं वास्तव नाहीतर केलं आजच्या देवेंद्र रात्रीत फडणवीसांनी. काहीतरी त्या काही ठिकाणी बोलू नका तुम्ही. असं काय बोलतील तुम्ही बोलण्याची सगळी मर्यादा त्या सोडलेली ठिकाणी आहे. निर्माण होईल. कोणी बोलण्याची गरज नाही. त्यामुळे माझी पोलिसांना विनंती आहे, माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे की अशा प्रकारच्या मनोवृत्तीची जी लोक आहेत, जी खून, हत्या, जाळपोळ वाटेल ते बोलतायत, त्यांना जरा त्यांच्यावर वॉच ठेवा. कारण निवडणुकीमध्ये त्यांच्या भाषणांमधला अजिबात प्रभाव पडलेला नाही. जनतेला त्या ठिकाणी प्रभावित करू शकले नाहीत. म्हणून आता जाळपोळीची भाषा, खुनाची भाषा, अरे देवेंद्र फडणवीसांकडे बघून त्या ठिकाणी ते जाळपोळ करतील काय हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. जाळपोळ आगी लावणाऱ्या तुम्ही, मशाल तुमची निशाणी आहे. आग कोण मशाल लावतं ना, कमळ किंवा धनुष्यबाण ही आगीची प्रतीक नाही आहेत. मशाल हे आगीचं प्रतीक आहे. मुख्यमंत्री करून टाका. उद्याचं वोटिंग मशाल हे आग लावण्याचं प्रतीक आहे. तुम्ही आग लावायला निघालात महाराष्ट्रात, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला शांतता हवी, महाराष्ट्रातल्या जनतेला विकास हवा आहे. त्याच्यामुळे तुमच्या मशालीने जी आग लावण्याचं स्वप्न बघताय, त्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये अजिबात त्या ठिकाणी शक्य होणार नाही. हे त्या ठिकाणी आमच्या अंधारेताईंनी लक्षात घ्यावं आणि थोडं जरा हळू शांततेत बोलावं अशी माझी त्यांना हात जोडून विनंती. 10-5 नेत्यांची इथं खून पाडतील. देवेंद्र फडणवीस पैशांचा पाऊस करतील. देवेंद्र फडणवीस लोकांचा जीव घेतील. आजची आज देवेंद्र फडणवीस तुम्ही याच्यासाठीच तुम्ही प्लॅटफॉर्म दिलेय का त्यांचे आरोप करायला? घेऊन टाका देवेंद्र फडणवीस. माझं चॅनलला विचारणं आहे. मी अशा प्रकारचा वाटेल तो आरोप करेन. शेवटचा दिवस आहे. अशा प्रकारची बेताल वक्तव्य, बेताल आरोप हे त्या जी सुषमाजी आपण एक एक प्रतिक्रिया ऐकूया. मोठ्या प्रमाणात गोंधळ त्याच्यामुळे निर्माण होतोय. प्रवीणजी तुम्ही बोलत होता. वातावरण खराब करण्यासाठी चॅनलवर आम्हाला बोलवलेलं आहे का? खून करणार, जाळपोळ करणार, देवेंद्र फडणवीस आग लावणार, अशा प्रकारची प्रक्षोभक वक्तव्य. माझी तर विनंती राहील निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी, सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याची, आणि त्या ठिकाणी पोलिसांनी दखल घ्यावी आणि याच्यामध्ये वातावरण पेटवण्याचा, प्रक्षोभक वातावरण करण्याचा प्रयत्न असेल तर तशा प्रकारचा गुन्हा दाखल करावा अशी माझी मागणी आहे. जी सुषमाजी. देवेंद्र फडणवीसांचा आज शपथविधी झाला पाहिजे. भाजपचं सरकार जाहीर करून टाका. सगळ्या स्वायत्त यंत्रणा यांच्या घरघरी जाहीर करून टाका. एक पाशा पटेल गलिच्छ भाषेत बोलतो, त्याला 1000 रुपये दंड देतात. 1000 रुपये दंड हलकटपणा करतात. निवडणुकीच्या अगोदर शपथविधी घेता येत नाही. निवडणुकीच्या अगोदर शपथविधी घेता येत नाही. ताई जरा लोकशाहीत आपण समजून घ्या. निवडणुका होऊ द्या, आमदार येऊ द्या, नक्कीच आमची लोक शपथ घेणार आहेत. काही काळजी करू नका. शपथविधी करा. आज देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी करा. ज्या देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र एवढा नासून टाकला, किमान महाराष्ट्रातली काही लोक जगतील. इथं मराठ्यांची जाळपोळ करून टाकली. मला वाटतं सुषमाताईंसारखे जे वक्तव्य करणारी लोक आहेत त्यांना आवर घातला पाहिजे. हिंदू मुस्लिमांच्या माध्यमातून काही साध्य आग लावायला मशालीला जमलं नाही, म्हणून शेवटचा प्रयत्न जो त्या ठिकाणी अनिल देशमुखला झाला, जो त्या ठिकाणी वसईला होतोय, आता सुषमा अंधारे सारख्या चॅनलच्या माध्यमातून आग ओकण्याचा प्रयत्न करतायत. मला वाटतं निवडणूक आयोगानं अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत का हे आयोग आणि पोलीस खात्याने बारकाईने लक्ष ठेवून त्याचं आकलन केलं पाहिजे अशी माझी विनंती. तुम्ही जातीत भांडणं लावणारे लोक आहात. तुम्ही अख्खा महाराष्ट्र भाषण करायला कमी संधी मिळालेली आहे, म्हणून ताई एक छोटंसं भाषण करून टाका. करायचा. माझी अँकरना विनंती आहे, त्याने 5 मिनिटाचं भाषण करायला द्या.
तुम्ही जाती 5 मिनिटाचं भाषण करायला द्या, म्हणजे महाराष्ट्रात त्यांना जे काही करायचं होतं. सुषमाजी तुमची प्रतिक्रिया कळते, तुमचे मुद्दे पटतायत, मात्र दोघंही एकत्र बोलल्यामुळे मोठ्या प्रमाणात तुमच्या एक एक प्रतिक्रिया ज्या आहेत ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीये. दंगली घडवणारे लोक आहात तुम्ही. तुम्ही बोलायला द्या ना. तुम्ही पण आपलं चाललंय त्यांचं बोलणं त्यांचं करू द्या, माझं बोलणं मला करू द्या. सुषमाजी, आपण प्रवीणजींची सुद्धा प्रतिक्रिया ऐकूया. जळून टाकाल अशी चर्चा असते का? जळून टाकाल तुमचं सरकार नाही आलं तर. महाराष्ट्र सुखानं राहू द्यायचं असेल तर देवेंद्र फडणवीस. सुषमाजी तुमची प्रतिक्रिया ऐकून घेणार आहोत. प्रवीणजी तुमचीही प्रतिक्रिया ऐकून घेतोय. आपल्याबरोबर जितेंद्र ठाकूर आहेत, हितेंद्र ठाकूर आपल्या बरोबर आहेत. एकंदरीतच आपण पाहिलंय मोठ्या प्रमाणात तुमची मागणी काय आहे? विरारमध्ये ज्या प्रकारे भाजप कार्यकर्त्यांवरती आरोप करण्यात आलेले आहेत बहुजन विकास आघाडीच्या अर्थातच कार्यकर्त्यांकडून, तुमच्या मार्फत तुमची नेमकी मागणी काय आहे, काय आरोप आहेत? सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून भाजपवरती पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांशी भिडलेले आहेत. आपण भाजप